नागेश जाधव या 23 वर्षीय तरुणाचा खरं तर पुण्यामध्ये मृत्यू झाला आहे। धक्कादायक घटना घडलेली आहे। नागेश जाधवची आई सध्या आपल्यासोबत आहे। खरं तर मावशी तुमच्या भावना समजू शकतो, नक्की काय प्रकार झालेला होता? काय मला माहित नाही, काय प्रकार नाही, काय नाही। आता 2 वर्षापूर्वी तिकडे झालं होतं, पोलीसच्या इकडून मी घेऊन आले। त्यानंतर तिकडचं काम सोड, तिकडे कामाला होता, थांबला होता, थांबल्या पोराला मुद्दाम आरोपणी घेऊन गेलं होतं, चौकीत दिलं तर आणलं। तिकडचं काम सोडलं, जवळ शिवाजीनगरला कामाला जात होता। 2 वर्ष झालं माझं पोरग तिकडं पाय ठेवत नव्हता। या अचानकच ते मॅसेज करून बोलून घेतलंय, मला पण माहित नाही। पाणी भरत होते, मला वाटलं असं रोडला गेला। 8 वाजता मला फोन आलं, 8 वाजता म्हणलं अर्जंट या, नाहीतर टेरेसवरनं खाली पाडाय फेकन मी। मग मी गेले, मला घाण शिव्या दिल्यात। माझ्या पोरगाचं आडवं पडलं होतं, परत बघून रात्रीच्या संध्याकाळी शेवटचं बोलणं काय झालं तुमचं त्यासोबत? त्यांनी काय सांगितलं ज्यावेळेस तुम्ही तिथून त्यांना घेऊन आला? म्हणला इथून ना आमचं नाव येत नाही, इथून 10 रुपयाला आलता, इथून इथं फेकून दिलं ना, त्याचं स्वतःने उडी मारलं म्हणून मी असं बोलणार, असं म्हण। तुमचा आरोप कुणावर आहे? कुणी केलं हे सर्व? ते शिंदेच केलेले सगळं। ते 4 भाऊ, ते वहिनी त्यांचे 4 चुलत्या मिलत्या, सगळे नातेवाईक आहे ना, त्यांनी सगळ्यांनी केलं, सगळे भरलेले होते। तुमची मागणी काय? मागणी म्हणजे माझं पोरग कसं तर पडलं तसं तर पडायचंय। बघू शकतोय खरं तर ही त्यांना नाही शिक्षा झाली तर एक जीव घ्यायचं। माझं पोराचं गेलं ना तसं एक जीव। खरं तरी अगदी दुःखद घटना आहे। पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये अशा घटना घडणं मन हेलावणाऱ्या सध्या गोष्टी आहे। आपण बघू शकतो की स्वतः सुद्धा त्या व्याकुळ झाल्यात, व्यथित झाल्या आहेत। आणि या नागेश जाधव याची अंत्ययात्रा, प्रेतयात्रा सध्या निघत आहे। सर्वच जे या ठिकाणी सर्वजण लोक आहेत ते अगदी भावनिक झालेले आहे। सर्वांनाचा दुःखाचा डोंगर या सर्व जाधव परिवारावरती कोसळलेला सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। माझ्या मुलाला न्याय द्या अशी आर्तहाक नागेश जाधवची आई जी आहे मागताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।